नमस्कार. बऱ्याच ताईंची मला कमेंट होती की ताई आम्हाला मोत्याची तुळस तुम्ही बनवून दाखवा. तर आज मी या भागामध्ये तुम्हाला मोत्याची तुळस अगदी मला शक्य होईल तेवढ्या सोप्या पद्धतीनं इथे मी तुम्हाला करून दाखवत आहे. तर कशी वाटते ह्याची डिझाईन पाहून घ्या. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि आता पाहूया ही मोत्याची तुळस. यासाठी सर्व मोती जे आहेत ते आपण 6 नंबरचे वापरलेले आहेत. या मोत्याच्या तुळशीला खर्च कमी आणि मेहनत जास्त आहे, त्यामुळं अतिशय कमी खर्चामध्ये ही तुळस बनते. अंदाजे मोत्याच्या 7 किंवा 8 लाईन याला लागतात, एवढे कमी याचा खर्च असतो. पण यासाठी मेहनतसुद्धा आपल्याला एवढीच घ्यायची आहे. तर पहा, अतिशय सुंदर अशी मोत्याची तुळस अगदी कमी खर्चामध्ये बनते. तर या इथे डबल वायर मी घेतलेला आहे सुईमध्ये वळून. हे 30 नंबरचं वायर आहे आणि यामध्ये 4 पांढरे मोती मिळवते. मोती 6 नंबरचे आहेत. तर त्याला इथे 2-3 वेळेस अगदी पक्क्या अशा गाठी इथे द्यायच्या आहेत आपल्याला. तर इथं अशा गाठी पक्क्या देऊन वायर परत एकदा सर्व मोत्यातून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. सर्व मोत्यातून मी वायर परत एकदा फिरवून घेते. आणि आता इथं आपल्याला एक फासा द्यायचा आहे. अशा पद्धतीनं आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण वायरची गाठ सुटू शकते, त्यामुळं अशा पद्धतीने ही काळजी घ्यायची असते. यानंतर आपल्याला पांढरे 3 मोती टाकायचे आहेत आणि खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आणि आता सुई जी आहे वरच्या मोत्यापर्यंत आपल्याला काढून घ्यायची आहे आणि परत 3 मोती टाकून पुढचं चौकोन आपल्याला बनवायचे. आणि सुई परत पुढच्या मोत्यापर्यंत आणून परत आपण 3 मोती इथं टाकणार आहोत. हे पहा, 3 मोती इथं टाकून हे चौकोन आपण कंप्लीट केले. तर इथं 4 चौकोन बनवून सुई या दिशेने आणलेली आहे. आणि आता दुसरी लाईन आपण करत आहोत, त्यासाठी परत 3 मोती टाकलेत मी. आणि दुसऱ्या लाईनमधलं पहिलं चौकोन इथं कंप्लीट झालेलं आहे. त्यानंतर सुई अशा पद्धतीनं मोत्यातून काढून पहिल्या लाईनच्या या मोत्यातून आपण सुई काढलेली आहे. आणि आता इथं 2 पांढरे मोती टाकून पुढचं चौकोन आपण बनवत आहोत. खालच्या मोत्यातून आणि साईडच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढच्याही मोत्यातून आपण सुई काढणार आहोत पुढचं चौकोन करण्यासाठी. तर परत 2 मोती टाकून हे चौकोन आपल्याला कंप्लीट करायचे. तर इथं 2 लाईन आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आता तिसऱ्या लाईनीची सुरुवात करतोय. तर परत 3 मोती आपण घेतोय आणि पहिल्या मोत्यातून सुई काढून घेऊन पहिलं चौकोन कंप्लीट केलं आहे. त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढली आहे. तर याच पद्धतीने आपल्याला हे लाईन कंप्लीट करायचे आहेत. अशा 4 लाईन आपण करायच्या आहेत. हे पहा, 1 2 3 4, 1 2 3 4 असं चौकोन आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आणि आता बाजूची डिझाईन आपण बनवणार आहोत. त्यासाठी एक पांढरा, एक हिरवा आणि एक पांढरा अशा क्रमानं पहिलं चौकोन आपल्याला बनवायचं आहे. एक पांढरा, एक हिरवा, एक पांढरा टाकून हे पहिला चौकोन आपण बनवलं आहे. त्यानंतर सुई मोत्यातून फिरवून घ्यायची आहे. पुढच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. आणि आता परत एक पांढरा आणि एक हिरवा या क्रमाने आपल्याला पुढचे चौकोन बनवत जायचे. बाजूच्या मोत्यातून खालच्या मोत्यातून सुई काढून पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे. आणि परत एक पांढरा, एक हिरवा या क्रमानं असे आपल्याला हेच चौकोन बनवत जायचे आहेत. तर इथं पहा, शेवटच्या मोत्यावर आपण आलेलो आहोत. आता इथं परत
2 हिरवे आणि 1 पांढरा टाकला. जेव्हा शेवटचा मोती आला तेव्हा 2 हिरवे आणि 1 पांढरा मोती टाकून हा कॉर्नरवरचा आपण चौकोन केलेला आहे. या पद्धतीनं सुई जी आहे मोत्यातून काढून घ्यायची आहे. बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. आणि आता परत 1 पांढरा 1 हिरवा या क्रमानेच आपण पुढचे चौकोन बनवणार आहोत. 1 पांढरा 1 हिरवा टाकून आपण परत आलोत कॉर्नरवर आणि इथं 1 पांढरा आणि 2 हिरवे मोती टाकून हे कॉर्नरवर जे चौकोन असतं ते बनवलेलं आहे. त्यानंतर सुई परत खालच्या मोत्यापर्यंत आणायची आहे आणि इथून पुढे परत आधीच प्रमाणे 1 पांढरा 1 हिरवा मोती टाकत ही लाईन आपल्याला बनवायची आहे. इथपर्यंत आपण येणार आहोत 1 पांढरा 1 हिरवा मोती टाकत आणि आलो आहोत आपण परत कॉर्नरचा जो शेवटचा मोती आहे तिथे. तर जेव्हा कॉर्नरवर येतो त्यावेळेस 2 हिरवे आणि 1 पांढरा मोती टाकला आहे आणि हे कॉर्नरवरचं चौकोन आपण कंप्लीट केलं आहे. सुई आपण खालच्या पांढऱ्या मोत्यावर आणली आहे आणि आता आपण परत 1 पांढरा 1 हिरवा मोती टाकत ही सर्व मोत्यांची लाईन करणार आहोत. इथून पुढं इथं शेवटच्या मोत्यापर्यंत यायचं आहे. तर शेवटच्या मोत्यापर्यंत आपण आलोत आणि आता 2 हिरवे मोती टाकून हे शेवटचं चौकोन आपण कंप्लीट करणार आहोत. तर हे शेवटचं चौकोन कंप्लीट झालं इथं. अशा पद्धतीने सर्व बाजूनी हिरवे मोती आता आलेले आहेत. तर तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता, म्हणजे बनवताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. ही तुळशीची खालची बाजू आहे आणि आता ही उभी जी लाईन आहे हिरव्या मोत्यांची ती आपल्याला बनवायची आहे. तर यासाठी पहा 3 हिरवे मोती टाकून पहिला चौकोन मी करते. अशी उभी लाईन ही येणार आहे. सुई परत तिन्ही पण मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि खालच्या हिरव्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. आणि आता इथून पुढं 2-2 हिरवे मोती टाकत आपण चौकोन बनवणार आहोत. 2 हिरवे मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून पुढच्या हिरव्या मोत्यातून परत सुई काढायची आहे. त्यानंतर परत हिरवे मोती टाकत आपण शेवटपर्यंत जाणार आहोत. तर अशा पद्धतीनं ही लाईन केली आहे आणि हा शेवट या लाईनमधला शेवटचा चौकोन आहे. हा 2 मोती टाकून शेवटचा हा या लाईनमधला हा चौकोन आपण कंप्लीट केला आहे. अशा पद्धतीने याला उभं करायचं आहे. हे पहा. तर आता इथं 2 मोती आपल्याला मिळतात आधीच, खालचा आणि बाजूचा. हे असं पकडल्यानंतर तर 2 मोती टाकून ही लाईन आता पुढची सुरुवात करायची आहे आपल्याला. ही आपली दुसरी बाजू बनवत चाललो आहे. तर 2 मोती टाकायचे आणि असं उभं धरल्यानंतर बाजूचा मोती आपल्याला मिळतो. बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून पुढच्या मोत्यात न्यायची आहे. ही आपली दुसरी बाजू आपण बनवत आहोत. अशा पद्धतीनं ही बाजू उभी राहते. तर आता 2-2 मोती टाकत ही लाईन आपल्याला शेवटपर्यंत न्यायची आहे. जेव्हा आपण दुसरी लाईन सुरू केली तेव्हा पण आपण 2 मोती टाकूनच सुरू केलेली आहे. हिरवे 2 मोती टाकून आपण दुसरी पण बाजू सुरू केली होती, हे लक्षात ठेवा.
अशा पद्धतीने मग कॉर्नर मिळतो आपल्याला. तर आता 2-2 मोती टाकत आपण ही सर्व लाईन जी आहे कंप्लीट करायची आहे. हे पहा, ही दुसरी लाईनमध्ये शेवटपर्यंत आपण करत आलो आहोत. दुसऱ्या लाईनमध्ये शेवटचा चौकोन आहे हा. आणि आता तिसरी लाईन आपली सुरुवात होत आहे. तिसऱ्या लाईनकडे आपण आलो आहोत. तर खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि 2 हिरवे मोती टाकायचे. खालच्या मोत्यातून सुई काढून पुढच्या हिरव्या मोत्यातून काढायचे आहे आणि इथून पुढे 2-2 हिरवे मोती टाकत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. तर अशा पद्धतीने चारही बाजूनी आपण लाईन करून घेतलेली आहेत आणि या पद्धतीने या मोत्याची लाईन जी आहे अगदी सरळ उभी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हिरव्या मोत्यातून सुई काढून घेते मी आणि आता आतल्या बाजूने आपल्याला पांढऱ्या मोत्याने चौकोन करायचे आहेत. तर 2 पांढरे मोती टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि या बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. त्या बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि या बाजूच्या हिरव्या मोत्यातून कॉर्नरवरचा चौकोन आपण केला आहे. 2 पांढरे मोती टाकलेत आणि सुई परत हिरव्या मोत्यातून काढून घेतली आहे आणि आता परत 2 पांढरे मोती टाकायचे आधीच्या पांढऱ्या मोत्यातून आणि बाजूच्या हिरव्या मोत्यातून सुई काढत पुढच्या हिरव्या मोत्यातून आपण सुई काढणार आहोत. तर इथं पण आता 2-2 पांढरे मोती टाकत हे चौकोन आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. पांढरे मोती दिसायला थोडे चमकतात, पण लक्षात घ्या प्रत्येक वेळेस आपण 2-2 पांढरे मोतीला टाकत ही लाईन आपण कंप्लीट करायची आहे. अशा पद्धतीनं हे पहा, आता शेवटचा चौकोन आला इथं. तर 3 मोती आपल्याला आधीच मिळतात, 2 हिरवे आणि 1 पांढरा. तर आता फक्त 1 पांढरा मोती इथं टाकायचा आहे. या लाईनमधला हा शेवटचा चौकोन आहे. तर बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून आणि ह्या साईडच्या 2 हिरव्या मोत्यातून आपल्याला सुई काढायची आहे. शेवटला आपण फक्त 1 पांढरा मोती टाकला, हे लक्षात ठेवा. आणि आता पुढची लाईन करतोय, तर परत 2-2 पांढरे मोती टाकत ही लाईन आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीनं सर्व बाजूने ही चौकोन आपल्याला करायचे आहेत. या चौकोनमधला हा शेवटचा चौकोन आहे या लाईनमधला. तर परत शेवटला फक्त 1 पांढरा मोती टाकायचा आहे आणि बाजूचा पांढरा आणि 2 बाजूचे 2 हिरवे आहेत. तर फक्त आपण शेवटला 1 पांढरा मोती टाकला. प्रत्येक वेळेस लाईनचा जेव्हा शेवट होतो त्यावेळेस फक्त 1 पांढरा मोती टाकायचा आहे. प्रत्येक वेळेस मी मोतीची संख्या काय सांगते हे लक्षात ठेवा. आता 2-2 पांढरे मोती टाकत ही लाईन आपल्याला कंप्लीट करायची आहे. या बाजूनी पण त्याच पद्धतीनं हे पहा, आता हे शेवटचा चौकोन आहे या लाईनमधला. 3 मोती आपल्याला आधीच मिळतात, तर 1 पांढरा मोती टाकून सर्व मोत्यातून सुई फिरून घ्यायची आहे आणि हा राऊंड आपला इथं संपलेला आहे. आता यामध्ये आपण तुळस उभी करणार आहोत. ही खालचा बेस झाला आता कंप्लीट आपला. आता या चौकोनावर आपल्याला तुळस उभी करायची आहे. इथं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आता या चौकोनावर आपला पहिला राऊंड होतोय. तर पहिले पांढरे 3 मोती टाकले, तुम्ही इथं लिहून घेऊ शकता प्रत्येक वेळेस. पहिल्यांदा आपण पांढरे 3 मोती टाकून पहिला चौकोन बनवलेला आहे. आता इथं ही उभी लाईन करायची आहे आपल्याला. त्यानंतर पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. हे पहा, ही जी उभी लाईन सुरू होती ना इथून पुढं तुळशीची, ही लाईन आपली चालू आहे
आता इथून पुढं मोत्यांचा कलर बदलणार आहे, तर प्रत्येक वेळेस तुम्ही लिहून घ्या. त्यानंतर पांढरे, त्यानंतर लाल 2 मोती टाकून पुढचा चौकोन आपण बनवलेला आहे. दुसरा चौकोन बनवताना आपण लाल 2 मोती वापरलेत. त्यानंतर सुई पुढच्या मोत्यातून काढून घेतली आहे. आता हा आपला तिसरा चौकोन आहे, तर इथं एक पांढरा आणि एक लाल मोती टाकला आहे आणि आपण तिसरा चौकोन करत आहोत. जर तुम्ही लिहून घेतलं तर मग तुम्हाला करताना कुठलीही अडचण येणार नाही. आणि आता या लाईनमधला हा पुढचा चौथा शेवटचा चौकोन आहे. तर शेवटी 2 पांढरे मोती टाकायचे आहेत. जरी पांढरे मोती चमकत असले तरी मी ते तुम्हाला लिहून दाखवते. चौथ्या लाईनमध्ये 2 पांढरे मोती टाकून शेवटचा चौकोन आपण बनवलेला आहे. तर ही लाईन इथं आता आपली कंप्लीट झाली आहे आणि सुई जी आहे पुढच्या दिशेने काढून घेते मी. ही लाईन आपली इथं कंप्लीट झाली आहे. एकदा पाहून घ्या. पहिल्यांदा 3 पांढरे मोती टाकले मी, त्यानंतर 2 लाल टाकले, त्यानंतर 1 पांढरा 1 लाल टाकला आणि शेवटी 2 पांढरे मोती टाकले. आता दुसरी बाजू आपण करत आहोत. तर सुई खालच्या पांढऱ्या मोत्यातून काढून घेते मी. आता दुसरी बाजू बनवताना 2 पांढरे मोती टाकलेत. हा आपला पहिला चौकोन आहे. पहिल्या चौकोनला 2 पांढरे टाकलेत, त्यानंतर दुसऱ्या चौकोनला 2 लाल मोती टाकलेत. तिसरा चौकोन बनवताना 1 पांढरा आणि 1 लाल टाकला आहे. सुई बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून काढून घेऊन पुढच्या मोत्यातून काढायची. आणि आता इथे 2 पांढरे मोती टाकून ही शेवटची लाईन आपण कंप्लीट करत आहोत. चौथ्या चौकोनाला आपण 2 पांढरे मोती वापरलेले आहेत आणि अशा पद्धतीनं राहिलेल्या दोन्ही बाजू आपण कंप्लीट केलेल्या आहेत. तर हा राऊंड जो पहिला इथं आपला करून झालेला आहे. हे पहा, चारही बाजू इथे झाल्यात. आता आपण दुसरा राऊंड सुरू करणार आहोत. त्यासाठी सुई पहा या पहिल्या पांढऱ्या मोत्यावर आलेली आहे आपली. आणि आता इथं दुसऱ्या राऊंडला सुरुवातीला 2 लाल आणि 1 पांढरा मोती टाकून पहिला चौकोन आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पहिला चौकोन करताना 2 लाल आणि 1 पांढरा मोती टाकला आहे. हा दुसरा राऊंड आहे आपला. सुई पुढच्या मोत्यातून काढून घेतलेली आहे. आता 2 गोल्डनचे मोती आपल्याला टाकायचे आहेत. त्यानंतर सुई बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून काढून पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे. तिसरं चौकोन बनवण्यासाठी तिसरं चौकोन बनवताना 1 लाल आणि 1 गोल्डन मोती टाकायचा आहे. 1 लाल आणि 1 गोल्डन मोती टाकून तिसरं चौकोन आपण करत आहोत. प्रत्येक लाईन तुम्ही लिहून घ्या आता. त्यानंतर शेवटच्या चौकोनमध्ये 1 लाल आणि 1 पांढरा मोती टाकून हा चौथा चौकोन आपण कंप्लीट केला आहे. या लाईनमधली ही बाजू आता पूर्ण झाली आहे. सुई जी आहे दुसऱ्या बाजूच्या पहिल्या मोत्यातून काढून घ्यायची आहे. हे पहा, इथं 2 लाल आणि 1 पांढरा टाकला, नंतर गोल्डनचे 2 टाकले, नंतर 1 लाल 1 गोल्डन आणि 1 पांढरा आणि 1 लाल मोती टाकून ही बाजू कंप्लीट केली आहे. आता दुसऱ्या बाजूच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. आता यावेळेस 2 लाल मोती आपल्याला टाकायचे आहेत. पहिलं चौकोन बनवताना बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि पुढच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. दुसरं चौकोन बनवण्यासाठी दुसरं चौकोन बनवताना 2 गोल्डन मोती आपल्याला टाकायचे आहेत.
2 गोल्डन मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई काढून आपण दुसरं चौकोन बनवले. त्यानंतर तिसरं चौकोन बनवताना एक लाल आणि एक गोल्डन मोती टाकायचा आहे. बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या मोत्यातून सुई पुढच्या मोत्यातून काढून घ्यायची आहे चौथं चौकोन बनवण्यासाठी. शेवटच्या पांढऱ्या मोत्यावर आलो आहोत आपण. तर आता एक पांढरा आणि एक लाल मोती टाकून हे शेवटचं चौथं चौकोन या लाईनमधलं आपण कंप्लीट करायचं आहे. एक पांढरा आणि एक लाल मोती टाकून. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 2 बाजू अगदी व्यवस्थित सांगितले आहेत. याच पद्धतीने तुम्ही राहिलेल्या 2 बाजू पण बनवायच्या आहेत. नंतरचा पुढचा भाग जो आहे तो मी भाग 2 मध्ये घेऊन येणार आहे. तर मैत्रिणी, कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला सांगा. आणि प्लीज जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया भाग 2 मध्ये. नमस्कार.